15 विरुद्ध 0 असा दावा करत मैदानात उतरलेल्या जयकुमार गोरेंना राष्ट्रवादीने पद्धतशीर रोखलं आहे। निवडणूक लागल्यानंतर भाजपने प्रत्येक गटगणात दमदार उमेदवार दिले, मात्र राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांनी गोळाबेरीज करत एकजुटीने रणनीती आखली। अर्ज माघारीच्या दिवशी आंधळी गणात राष्ट्रवादीला धक्का बसला, तर अर्जुन काळे बिनविरोध निवडून आल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला। त्यातच अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीवर दुःखाचं सावट होतं। प्रचारात जयकुमार गोरे आक्रमक होते। पाणी, निधी, विकासाची आश्वासनं देत त्यांनी जोरदार मोहीम राबवली। मात्र प्रभाकर देशमुख आणि महादेव जानकर यांनी शांत आणि शिस्तबद्ध नियोजन करत समीकरण बदललं। कुकुडवाडमध्ये अनिल देसाई आणि सहकाऱ्यांच्या एकजुटीने बाजी मारली। मार्डीत विचारांचा वारसा जिंकला। सोनाली पोळ यांच्या प्रचारात स्थानिक नेत्यांची साथ निर्णायक ठरली। गोंदवले बुद्रुक गटात राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केलं, मात्र पळशी गणात भाजपचे डॉक्टर राजेंद्र खाडे यांनी अटीतटीत विजय मिळवला। आंधळी आणि बिदाल या पारंपरिक गटात भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपली ताकद कायम राखली। एकंदरीत आक्रमक प्रचाराला शांत रणनीतीचं उत्तर मिळालं आणि साताऱ्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची सुरुवात झाली आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।